हिंद जय किसान. मी गोविंद तोमरावगिरी, जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया परभणी. काल थोडं वारं वादळ आलं आणि पाऊस थोडासा पडला. बॅनरमुळं किती मोठा अपघात होऊ शकतं हे याचं जिवंत उदाहरण हे आज बॅनरचे आपल्याला वस्तुस्थिती दाखवतात. मुळामध्ये अनधिकृत बॅनर याबद्दल सर्व कारभार हा महापालिकेकडे असते. महापालिका निवडणूक होऊन आज 3 महिन्याच्या वर होत आहेत आणि स्वतः महापालिका चालवणाऱ्या लोकप्रतिनिधीचेच अनधिकृत बॅनर असतील आणखीन तर बाकी तर महत्त्वाचे मोठाले अनधिकृत बॅनर हे काढणार कोण, त्यांच्यावर कारवाई करणार कोण हा प्रश्न आहे. पावसाळा यायला काही जास्त दिवस नाहीत आणि हे येणारे दिवस वादळ वाऱ्याचे आहेत. महापालिका प्रशासनानं जागृत व्हावं. महापालिकेच्या जे लोकप्रतिनिधीच्या हातात आज सत्ता आहे त्यांनी याबाबत थोडं गांभीर्य घ्यावं. आपले बॅनर काढून घ्यावे स्वतःचे आधी अनधिकृत आणि इतर बॅनरबाबत चांगल्याच पद्धतीत चौकशी करावी आणि लोकांना कुठं ना कुठं जीवाची घात होऊ नये याची काळजी घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक शिवाजी कांबळे, परभणीचा नागरिक म्हणून बोलतो आहे. निसर्ग एरवी केव्हाही मानवावर कोपलेलाच आहे. कितीतरी ऊन या ठिकाणी प्रचंड पडतो आहे आणि काल अचानक या ठिकाणी वादळ वगैरे आलेलं आहे आणि परभणीमध्ये जिकडं पाहावं तिकडं बॅनरचा सुळसुळाट झालेला आहे. काही अधिकृत असतील, काही अनधिकृत असतील. तर मला वाटतं मनपाने याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं, कारण आपण अनेक बातम्या ऐकतो की बॅनरमुळं जीवितहानी झाली. खूप मोठी हानी टाळण्यासाठी मला वाटतं मनपाने याकडे पुरेपूर लक्ष देऊन हे बॅनरचा झालेला सुळसुळाट या ठिकाणी कमी करण्यात यावा.